नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त गाजलेला मुद्दा कुठला, तर ते कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच जनता पार्टी याला मिळालेला प्रतिसाद आणि त्यामुळं जे मीडियामध्ये ज्या बातम्या यायला लागल्या, त्या बातम्या यायला लागल्या की ते भारतीय जनता पार्टीला पर्याय हा कॉकरोच जनता पार्टी ठरू शकते काय? आणि आपल्या मनामध्ये सुद्धा असंख्य प्रश्न असतील की कॉकरोच जनता पार्टीचं पुढे नेमकं होणार काय? तिचं अस्तित्व काय असेल? याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे. न्यायाधीशांचं एक वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांनी सुरू केलेली कॉकरोच जनता पार्टी आणि याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद. हा प्रतिसाद एवढा मोठा होता की फक्त 56 पोस्टमध्ये इंस्टाग्रामवर भारतीय जनता पार्टीपेक्षा सुद्धा जास्त फॉलोअर्सचे ते कॉकरोच जनता पार्टीची झाली आणि पर्यायानं सर्वत्र मीडियामध्ये चर्चा सुरू झाली ते कॉकरोच जनता पार्टीची आणि प्रत्येक जागी हॅशटॅग कॉकरोच जनता पार्टी म्हणत अक्षरशः म्हणजे फेसबुक असेल, ट्विटर असेल आणि जे सोशल मीडियाचे जे आहेत उपलब्ध साधनं त्याच्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीची चर्चा व्हायला लागली. आणि मग झालं असं की नेमकं कॉकरोच जनता पार्टीचं पुढे काय होणार असाही प्रश्न सर्वांच्या मनात यायला लागला. आणि या सगळ्यांमध्ये हास्यास्पद एक गोष्ट, मी हास्यास्पद म्हणतोय, हास्यास्पद गोष्ट ही होती की विरोधी पक्ष होते ते सुद्धा खुश व्हायला लागले की भारतीय जनता पार्टीला पर्याय निघाला. ते विरोधी पक्ष की जे सत्तेत होते, ज्यांनी देशाचं पंतप्रधान पद सुद्धा ज्या पार्टीने भोगलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, असे अनेक पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे यांचा गट असेल, अखिलेश यादव यांचा गट असेल, हे सर्वांनी आनंद व्यक्त केला किंवा कॉकरोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. याला एक आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. झाला असं की नेमकं कॉकरोच जनता पार्टीला हे यश मिळालं, पण यांनी खुश व्हायचं कारण काय? यांनी खरं पाहिलं तर विरोधी पक्षाने यामधनं एक धडा घ्यायला पाहिजे होता की जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष जो आहे तो वर्तमान सरकारबद्दल आहे. मग त्याची इन्कॅशमेंट तुम्ही का करू शकले नाही? कशामुळे तुम्हाला एका नवीन पार्टीची गरज, त्याला तुम्हाला सपोर्ट करावा लागला? याचं आत्मचिंतन कुठं ना कुठं विरोधकांनी सुद्धा करायला पाहिजे. कारण झालं असं की मागच्या वाढती बेरोजगारी, महागाई, पेट्रोल डिझेलची होणारी जी किल्लत आहे, जी कमतरता आहे, त्याच्यामुळे लागलेल्या रांगा, या सर्वावर एखादं देशव्यापी आंदोलन हे विरोधी पक्षाला उभं करता आलं असतं. पण विरोधी पक्षाच्या मनामध्ये दोन मुद्द्यांची भीती होती. सगळ्यात पहिलं हे की बाबा आपण अशा पद्धतीचं जर आंदोलन केलं तर या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल का, ही भीती कुठं ना कुठं विरोधी पक्षाच्या मनामध्ये होती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता की आपण जर आंदोलन केलं आणि उलट जर आपल्याला प्रश्न विचारले जनतेने की तुम्ही तुमच्या काळात काय केलं, तर याचे उत्तर काय द्यायचे, ह्या भीतीने का होईना पण जनतेमध्ये जो असंतोष होता त्याला कुठं ना कुठं वाचा फोडण्याचं काम हे या विरोधी पक्षांचं होतं, पण ते त्यांनी केले नाही. आणि जनतेला सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळालं, ते कॉकरोच जनता पार्टी. मग कॉकरोच जनता पार्टीच्या मागे जनता का उभी राहिली? कारण की जनतेच्या मनातले प्रश्न हे कॉकरोच जनता पार्टी जे ती विचारत होती आणि त्यामुळं त्यांचा प्रतिसाद हा वाढत गेला. आता महत्वाचा मुद्दा इथं हा येतो की बाबा कॉकरोच जनता पार्टीचं पुढे चलून भवितव्य काय राहील हे लक्षात घ्या की अजून तरी ह्या पक्षाचं अधिकृत नोंदणी नाहीये. फक्त जे न्यायाधीशांनी केलेलं एक वक्तव्य, त्या वक्तव्यानंतर तयार झालेली ही कॉकरोच जनता पार्टी आहे. आता सध्या याचे फॉलोअर्स वाढलेले आहेत, त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा बंद केलं गेलेलं आहे अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर आता पुढे अजूनही त्यांनी राजकारणात यायचं, कारण की मी त्या दिपकेंचं 1-2 इंटरव्ह्यू पाहिले, त्यांनी सांगितलं की अजूनही आम्ही पक्क ठरवलं नाही की राजकारणात यायचं की नाही आणि त्याविषयी ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि चर्चेअंती मग ते निर्णय घेतील. लक्षात घ्या की ही खूप मोठी प्रक्रिया आहे. राजकारण ही खूप मोठी प्रक्रिया आहे, कारण की तुम्हाला काही फॉलोअर्स झाल्यामुळे तुम्ही सगळ्या देशभरात किंवा राज्यभरात तुम्ही गाजलात असं होत नाही. आम आदमी पार्टीचा विचार, आम आदमी पार्टीला सुरुवातीच्या काळामध्ये अगदी जबरदस्त लोकांनी डोक्यावर घेतलं, पण त्यानंतर आपण आम आदमी पार्टीचे हाल काय झालेले आहेत ते आपण पाहिलेले. प्रत्येक पक्षाच्या लाईफमध्ये हे स्ट्रगल पिरियड येतो. तसं आज कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात आता अजून झालेली नाहीये. जेव्हा होईल तेव्हा त्यांना तळागाळापर्यंत पोहोचणं, स्वतःचे विचार तिथपर्यंत पोहोचवणं आणि स्वतःचे विचार पोहोचून लोकांच्या मनातल्या भावना ह्या मोठ्या पटलावर मांडणं, हे काम त्यांना पुढे चलून करावं लागेल. यासाठी खरं पाहायला गेलं तर कालावधी बराच लागेल, पण एवढं सुद्धा नाहीये की भारतीय जनता पार्टीला पर्याय झालाय
असं सुद्धा काही आता सध्या तरी दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीची घोडदौड आहे ती सध्या चालूच आहे आणि भारतीय जनता पार्टीला अगदी म्हणजे मला काही परवा दिवशी मीडियातले स्टेटमेंट बघितल्यानंतर हसू येत होतं, की हास्यास्पद की बाबा हा म्हणजे झाला असं की भारतीय जनता पार्टीचं आता काही खरं नाही अशातला भाग नाही. तळागाळात ती सुद्धा पार्टी रुजलेली आहे. काँग्रेस पार्टी सुद्धा अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. अशा पद्धतीचं कार्य जे आहे कॉक्रोच जनता पार्टी खरंच पुढे राजकारणात आली तर तिला करता येईल. संधी आहे. फक्त पैसा आणि याच्यावर नाहीये, तर तुम्ही जनतेचे मुद्दे घेऊन सुद्धा जनतेच्या मनात तुम्ही तुम्हाला चांगली तयार करू शकता. ज्याच्यात तुम्ही उभं राहू शकता. हे प्रत्येक पक्षाला शक्य आहे. फक्त तुम्ही मेहनत करता यावर या गोष्टी अवलंबून आहेत. कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाला सुद्धा आता पुढे चलून खूप मोठा स्ट्रगल पिरियड आहे.